महाविकास आघाडीने खोटा प्रचार करून मत मिळवलं आहे। कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हिन्स आम्ही करू शकलो नाही। महाविकास आघाडीने खोटारडापणा केला, जातीय तेढ निर्माण केलं आणि करत आहे। त्यामुळे बूथ पातळीवर जाऊन आम्ही काम करत आहे। महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे। या महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच पाहिजे आहे। उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मराठा समाजातून गेले, त्याचा मी साक्षी आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी योग्य पद्धतीने मराठा समाजाची भूमिका मांडली असती तर 100% आरक्षण टिकले असते। जरांगे यांनी लढावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे। मराठा आरक्षण फायदा होईल असा विषय नाही। जास्तीत जास्त मराठा आणि ओबीसींना मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। प्रकाश आंबेडकर यांना आपली यात्रा पूर्ण करण्यासाठी काहीतरी बोलावं लागेल। यावेळी बोलण्यासाठी फडणवीस सोपे आहेत। फडणवीस राज्याचे एकमेव नेतृत्व म्हणून काम करत आहेत। राज्याच्या विकासासाठी त्यांची गरज आहे। आज संभाजीनगरमध्ये विधानसभेचे विस्तारक यांचा एक वर्ग आहे। महाविकास आघाडीने खोटारडा प्रचार करून जनतेला कन्फ्यूज करून महाराष्ट्राचं जे मत त्या ठिकाणी मिळवलं, त्यामुळे खोटारडेपणामुळं आम्ही काही जे कन्व्हिन्स करायला पाहिजे, खोटेपणा जो केला त्याच्यावर काही आम्ही त्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कन्व्हिन्स करू शकलो नाही। कन्फ्यूज झालेला जनतेला कन्व्हिन्स केल्याशिवाय, मतदारांना कन्व्हिन्स केल्याशिवाय आणि याचा खोटारडेपणा उघड पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे। त्याकरता ही बैठक आहे। महाविकास आघाडीने मतदारांना सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील। आदिवासीला सांगितलं की आपला आदिवासीचा हक्क काढून टाकतील, आपलं आरक्षण काढून टाकतील। आणि महिलांना, आमच्या बहिणींना सांगितलं की आम्ही 8,500 रुपये महिन्याचे खटाखट देऊ, आमचा खासदार निवडून द्या, 30 तारखेला पैसे घेऊन जा। आता आमच्या त्या बहिणी वाट बघतात आहे, रक्षाबंधन आलाय, पण त्यांचे खटाखट काही पोहोचत नाहीये। खोटारडेपणा केला। जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि करत आहे। समाजामध्ये भांडणं लावणे, जनतेला कन्फ्यूज करणे असं महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे। आणि या षडयंत्राला आम्ही आता बूथ लेवलला जाऊन प्रत्येक मतदारांना भेटून डबल इंजिन सरकार, मोदींचं केंद्रातलं सरकार, राज्यातलं एकनाथजी देवेंद्रजीत पवारांचं सरकार, हे सरकार राज्याला कसा न्याय देत आहे आणि डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं, राज्याला विकासाकडे नेऊ शकतं, हे आम्ही कन्व्हिन्स करणार आहे। घरोघरी जाणार आहे, संवाद करणार आहे। आणि या संवादात मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मतदार जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्यूज झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला मत दिलं, ते आता पुन्हा एकदा आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्हाला साथ देतील। महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे। मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी साऱ्या योजना थांबवल्या आणि महायुती म्हणजे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून योजना पुढे नेणे आहे। मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी पाहिजे आहे, याकरता आम्ही काम करतोय। डबल इंजिन म्हणताय, इंजिन 3 आहेत सरकारला, मग इंजिन कमी होणार आहे? महाराष्ट्राचं समीकरण जोडताय मी, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकार। ते हिंदू विरोधी भूमिकेतनं राहुल गांधी हिंदू समाजावर टीका करण्याचं रोज काम करताय। हिंदू समाजाला आतंकवादी सारखी ते भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात सभागृहामध्ये। हिंदू समाजाच्या विरोधी भूमिका हे राहुल गांधी मांडतायत आणि त्यामुळे सहज वाटतं कुणालाही, माझ्यासारख्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटेल की हिंदू समाजाला देशद्रोही म्हणणे, हिंदू समाजावर आगपाखड करणे, हिंदू समाजाच्या वैचारिक भूमीवर आगपाखड करणे हे राहुल गांधी सभागृहात करतात, व्यक्तिगतही करतात आणि बाहेरही करतात। प्रचंड हिंदू द्वेष
हा राहुल गांधीच्या वक्तव्यात, चालण्यात, बोलण्यात आहे. आणि त्यामुळं साहजिक कुणाला वाटतं हे नशा घेऊन तर नाही आले, त्यामुळं हे बोलले असते. अजित पवार, राज ठाकरे यांच्यातील जो संघर्ष आहे तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अमोल मिटकरींची गाडी फोडली, मात्र ज्यांनी गाडी फोडली होती त्याचा मृत्यू झाला. यामध्ये कार्यकर्त्यांचं मरण येतं, नेते कुठेतरी वेगळे राहतात आणि अशा लोकांना कारवाई व्हावी किंवा न्याय मिळावा अशी मागणी ती कार्यकर्त्याचे आईवडील करतात. कार्यकर्त्याच्या आईवडिलांना न्याय नाही, आईवडिलाची भावना ही योग्यच आहे. सरकारने तातडीनं अशा घटनांची चौकशी केली पाहिजे. दोषींना तातडीनं शासन केलं पाहिजे. राजकीय सर्वच व्यक्तींनी माझ्याशी हे पाळलं पाहिजे की आपल्या कुठल्याही एखाद्या काम करण्याच्या भूमिकेवरनं कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या किंवा कुठल्याही कार्यकर्त्याच्या जीवावर जाऊ नये किंवा त्याच्या परिवारावर जाऊ नये. मला त्या घटनेबद्दलची माहिती नाही काय आहे पूर्ण, पण आपण आणि फायदा नुकसानाचा विषय हा काही होऊ शकत नाही. मराठा आरक्षण हे काही राजकारणाचा फायदा नुकसानाचा विषय नाही आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याकरता जे जे सामाजिक भूमिकेत काम करतील त्यांचं आमचं स्वागत आहे त्यांचं. पण एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला जास्तीत जास्त काय मिळेल सरकारकडनं याच्यासाठी प्रयत्न करावा. ओबीसीचं काढून मराठा समाज, मराठाचं काढून ओबीसी समाज हा या राज्याला कुणाला मान्य नाही. जास्तीत जास्त मिळवावं, जास्तीत जास्त मराठा समाजाला मिळवावं, जास्तीत जास्त ओबीसीलाही मिळावं, सर्वांचे टाटे चांगले राहावे या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे. एक राज्यात चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, मंत्रिपद मिळवणार किंवा ते राष्ट्रीय राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे केंद्राच्या राजकारणात मलाही वाटत असेल. देवेंद्र फडणवीसजी राज्याचे एकमेव नेते म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे काम करत आहेत. राज्यामध्ये देवेंद्र यांची प्रचंड मोठी गरज आहे. राज्याच्या विकासाकरता, संभाजीनगरच्या विकासाकरता देवेंद्र यांच्या विजनची गरज आहे. त्यामुळे देवेंद्रजी महाराष्ट्रात राहावे ही भारतीय जनता पार्टीच्या 35 लाख कार्यकर्त्याची इच्छा आहे.